साधारण हा कळप किती हत्तींचा असतो, म्हणजे हत्तीणींचा असतो तुम्ही आता म्हणताय? कारण मेल नाही, त्याच्यात पिल्लं असतात, मेल हो. असतात पिल्लं. आत्ता आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला ॲडिशनली अशी सांगू शकतो की आत्ता ज्यावेळी मानवी हल्ले कळपावरती व्हायला लागलेत त्यावेळेला मेल एलिफंटनी असा निर्णय घेतला आहे, म्हणजे त्यांनी दे हॅव चेंज देअर बिहेवियर पॅटर्न. पूर्वी ते आपापल्या मार्गाने जायचे, आता ते त्या कळपाच्या जवळपास त्यांच्या कम्युनिकेशन एरियामध्ये राहतात आणि जेव्हा जेव्हा त्या कळपाला गरज असते तेव्हा तेव्हा मेल एलिफंट त्या ठिकाणी हजर असतो. कारण त्यांना माहिती आहे की माणूस आता फारच ॲग्रेसिव्हली त्या कळपाबरोबर वागायला लागला आहे. त्यामुळे जर फक्त फिमेल असतील आणि त्यांना ते हँडल होत नसेल तर मेल एलिफंट त्या पर्टिक्युलर एरियामध्ये त्यांच्याबरोबर राहायला लागलेत. हे आत्ताचं बिहेवियर चेंज आहे एलिफंटचं. यापूर्वी कधी नर हत्तीने पिल्लं सांभाळली नाहीत, पण माझ्याकडे फोटो आहेत की आता नर हत्ती पिल्लं सांभाळतो आणि हत्तीण चरायला जात असते. म्हणजे चरायला म्हणजे आता ती हत्तीण म्हणून नाही तर जेवण म्हणलं असतं. जेवण केलं. म्हणजे आपल्या माणसांमध्ये पण आता दिसायला लागले नाही का, पुरुष मंडळी सुद्धा मुलांकडे बघतात, इक्वली रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. तसंच आता हत्तींमध्ये पण व्हायला लागले. आणि हे फार एक म्हणजे हा चेंज अनपेक्षित जरी असला तरी तो पॉझिटिव्ह आहे. कारण कुठेतरी त्यांना आता कळलंय की सगळं आजीवर सोडून चालणार नाही. तिचंही वय झालंय, सगळं तिच्यावर सोडून चालणार नाही. मी काहीतरी परत एकदा कठीण प्रसंगात ती जबाबदारी मी घेतली पाहिजे. आणि म्हणजे आत्ता आम्ही याच्यात काम करतोय आपल्या कर्नाटका बॉर्डरवर, तिथेही लक्षात येत आहे की ते कळपाबरोबर जेव्हा पिल्लं आहेत त्यावेळी मेल एलिफंट त्यांना एकटं सोडत नाही आहे, तो कळपाबरोबर राहतोय. जेव्हा ती पिल्लं एक 7-8 वर्षाची होतील तेव्हा तो मेल एलिफंट परत सेपरेट होईल, कारण त्या पिल्लांना थोडी थोडी रिस्पॉन्सिबिलिटी यायला लागलेली असेल. 12व्या वर्षी ते पूर्ण ग्रोनअप असतात. पण मग लहानपणी त्यांचं काय खाद्य असतं, म्हणजे आणि किती साधारण वजन असतं, म्हणजे जोपर्यंत त्यांची वाढ होत राहते पूर्ण मोठा हत्ती होईपर्यंत त्यांचं ते कसं असतं जीवन? ही फार सुंदर प्रोसेस आहे खरं तर. 2-2.5 वर्ष त्यांना कोणीही ओरडत नाही. जी काय मस्ती करतायत, खेळ खेळतायत, ढुशा मारतायत एकमेकांना, धडपडतायत, ते धडपडू देतात. लाड केले जातात. आणि आई जे त्यांना चेंज ऑफ फूड करते, पहिले तर जन्माला आल्यावर त्यांचं वजनच 90 ते 110 किलोमध्ये असतं. त्यामुळे आईचं 50 लिटर दूध ते डेली पितात, संपूर्ण दिवसभरात 50 लिटर दूध पितात. आणि त्याच्यानंतर त्यांनी गवत खाल्लं पाहिजे. मग ती इतकी गोड पद्धत असते ना की ते फार तुम्हाला क्लोज ऑब्झर्वेशन करायला लागतं की गवत जे असतं त्याचा असा एक गोळा केला जातो ज्याच्यातनं गवताचा रस पडेल आणि तो रस कुठेतरी त्याच्या जिभेवरतीच आटवला जातो. कारण गोड दुधाची सवय असते, तिकडनं कडू गवताकडे त्याला यायचं असतं. मग ते तोंड वेडीवाकडी करतात, मग ते आईपासून लांब पळतात, सारखं आईच्या आचळालाच येण्याचा प्रयत्न करतात. पण आता माझं दूध तुला पूर्ण पडणार नाही, तुला काहीतरी खावं लागेल, हे त्यांना सांगण्याची जी पद्धत असते त्याच्यामध्ये ते गवत चाटवणं असेल, मग कधीतरी जबरदस्ती गवत त्या हत्तीच्या पिल्लाच्या तोंडामध्ये भरवलं जातं, मग ते तोंड वेडीवाकडी करत ते खातात. मग हळूचकन ते त्या सगळ्या हत्तींना ऑब्झर्व तर करतच असतात, तर हळूचकन बघतात की अरे हे सगळेच ते खात आहेत आणि मी अजून आईचं दूध पितोय. मग ते गवत तोडून पहिल्यांदा खायचा प्रयत्न करतात. ते ब्लेड कसं, तुम्ही गवताचं पातं उलटं फिरलं तर ते कापतं, मग तुम्ही कसं टेक्निक वापरलं पाहिजे हे ते ऑब्झर्व करत राहतात आईकडे बघून. आणि हे आई पण कंटिन्युअस कळपातल्या सगळ्या माद्या असतात त्या शिकवत असतात. आणि किती सुंदर गोष्ट आहे ही की आई ज्यावेळी बाळाला जन्म देते त्याच्यानंतर 2-2.5 वर्ष त्या आईला जास्तीत जास्त खायला वेळ मिळावा ह्याच्यासाठी कळपातल्या सगळ्या त्या ज्या बायका असतात त्या पिल्लाची काळजी घेतात, कारण तेवढं दूध तिच्या शरीरात तयार व्हायला हवं. त्यामुळे त्याची काळजी घेण्याची पण त्यांनी व्यवस्था केलेली असते. मग कधी मॅट्रियार्क काळजी घेते, कधी एखादी काकू घेते, कधी एखादी मामी घेते, कधी एखादी आत्या घेते, पण ते पिल्लाला सांभाळतात आणि आपलं पिल्लू असावं असं सांभाळतात. म्हणजे अख्खा कळप असतो तो त्या पिल्लाची काळजी घेतो. हो. आणि ह्याच्यात आणखीन मजेशीर गोष्ट अशी आहे की ज्यावेळी सेपरेट होतं पिल्लू, म्हणजे आम्ही जे काही प्रयत्न केले होते की 48 तासात
त्याच कळपाला शोधून परत ते पिल्लू त्या कळपाकडे सोपवण्याचा प्रयत्न केला होता. काही वेळेला असं होतं की ते पिल्लू स्वीकारतात. आता 48 तास का, तर त्याच्यानंतर माणसाने सारखा स्पर्श करून त्या पिल्लाला तो माणसाचा वास यायला लागतो. मग काही वेळेला ते ॲक्सेप्ट होत नाही. पण माझ्या कळपाचं हरवलेलं पिल्लू जर मी ॲक्सेप्ट केलं नाही, तर दुसरा एखादा कळप ॲक्सेप्ट करतो. पण त्यांना हे कसं कळतं? त्यांना त्यांच्या संख्येवरती बऱ्याचदा ती गोष्ट अवलंबून असते, की एकतर माझा वास येतोय, त्यामुळे ते हरवलंय हे मला माहिती आहे, मी ते ॲक्सेप्ट करतो. समजा नाही केलं ॲक्सेप्ट, तर त्यावेळेला दुसऱ्या कळपाला एखादं पिल्लू आपल्याकडे हवं असतं, मग ते ॲक्सेप्ट करतात. जर नाहीच ॲक्सेप्ट झालं तर ते वनखात्याकडे असतं. तिकडेच त्या ह्याच्याबरोबर वनखात्याच्या त्या सेंटरबरोबर ते जगतं. आणि ते पिल्लू जर वाट चुकलं तर त्याला ते कळतं परत कसं जायचं कळपाकडे, की त्यांचे ते कम्युनिकेशन करण्याचे त्यांचे प्रयत्न फार जोरदार चालू असतात. कारण पिल्लानी सेपरेट होणं हे आईकरता प्रचंड क्लेशदायक असतं. असं घडलंय कधी? हो, घडलेलं आहे. प्रचंड क्लेशदायक एवढ्याकरता असतं कारण सगळ्यात मोठा गेस्टेशन पिरियड हा हत्तीचा असतो, 22 महिने. आणि मग त्या आईचं एक बॉन्डिंग, हो हो, त्यामुळे त्या आई हळूहळू त्या पिल्लाबरोबर एकरूप झालेली असते आणि ते सेपरेट होणं किंवा हरवणं किंवा दुर्दैवाने मरणं हे त्या आईला सहन होत नाही. कारण ती 2 वर्ष त्या पिल्लाबरोबरच ती जगत असते ना. सगळे ती प्लॅन्स जसे आपले असतात तसे ते पण, की त्याला एवढं चालवेन, त्याला नदीत खेळायला असं नेईन. आणि ते इतकं गोड खेळतं. सुरुवातीला त्याच्या सोंडेचा वापर त्याला माहीत नसतो हत्तीला, पिल्लाला. मग ते वाघासारखं खाली बसून डायरेक्ट तोंड पाण्यात घालून पाणी पितं. मग त्याची आई त्याला हळूच करून पायाने किंवा सोंडेनी स्पर्श करते, की बाबा असं नाही, असं पाणी प्यायचं. बऱ्याचदा तुम्ही जर बघितलं की पिल्लू असं सोंड गोल 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 फिरवत असतं. कारण त्याचा उपयोग काय हेच माहीत नसतं. काय लटकते म्हणून त्याच्यावर पाय देऊन ते खेचायचा प्रयत्न करतं. मग ते आपलंच आपल्याला दुखतं. मग कळतं की नाही, हा मला महत्त्वाचा भाग आहे काहीतरी. अशा फार वेगळ्या तुम्हाला गोष्टी जंगलामध्ये हत्तीच्या बघायला मिळतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.